सकाळी 6चा अलार्म वाजतो आणि आपण एका यंत्रासारखे उठतो. डोळे उघडण्याआधीच मेंदूत कामाची यादी सुरू झालेली असते. कधी-कधी बसमध्ये किंवा ट्रॅफिकमध्ये अडकलेले असताना खिडकीबाहेर बघताना मनात येतं, हेच आयुष्य आहे का? की आपण फक्त जिवंत राहण्यासाठी आयुष्य खर्ची घालतोय? ही धावपळ, हे पळणं, ही आपली निवड आहे की आपण नकळत एका सापळ्यात अडकलोय? रॉबर्ट कियोसाकी याला रॅट रेस म्हणतात. उंदरांची शर्यत, जिथे तुम्ही कितीही वेगाने धावलात तरी तुम्ही तिथेच असता. आपल्याला वाटतं की पगार वाढला की ही शर्यत संपेल, पण गंमत बघा, पगार वाढतो आणि त्याच्यासोबत आपल्या गरजा वाढतात. आधी सायकल हवी असते, मग बाईक, मग गाडी, आणि या वस्तूंचे हप्ते भरण्यासाठी आपण अजून जोरात धावू लागतो. छातीत जे दडपण आहे ना, ते कामाचं नाहीये, ते त्या भीतीचं आहे. उद्या पगार नाही झाला तर? ही भीती आपल्याला थांबू देत नाही. आपण श्रीमंत होण्यासाठी नाही धावत, आपण फक्त गरीब न राहण्यासाठी धावतोय. वी आर रनिंग अवे फ्रॉम फिअर, नॉट टुवर्ड्स फ्रीडम. रिच डॅड पुअर डॅड वाचताना मला जाणवलं की या शर्यतीतून बाहेर पडण्याचा मार्ग जास्त मेहनत करणे हा नाहीच आहे. शर्यतीतून बाहेर पडायचे असेल तर धावणं थांबवून विचार करावा लागेल. व्हाईल रीडिंग द बुक आय रिअलाइज, मी स्वतःला एक कष्टाळू माणूस समजत होतो, पण मी फक्त पैशाचा गुलाम झालो होतो. कियोसाकींनी एक सुंदर विचार मांडलाय. शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करू नका, शर्यतीतून बाहेर पडा. एक उदाहरण देतो. आपलं आयुष्य एका बादलीसारखं आहे. आपण नोकरी करून त्यात पाणी म्हणजेच पैसा भरतोय, पण त्या बादलीला खर्चाची छिद्रे आहेत. आपण कितीही वेगाने पाणी भरलं तरी बादली भरणार नाही. रॅट रेसमधून बाहेर पडणं म्हणजे पाण्याचा नळ मोठा करणं नाही, तर ती छिद्र बुजवणं आणि पाण्याचा दुसरा स्रोत शोधणं. आपल्याला शिकवलं गेलं, वर्क हार्ड फॉर मनी, पण सत्य हे आहे, लेट युअर ॲसेट वर्क फॉर यू. ज्या दिवशी तुमचा पगार तुमच्या गरजांसाठी नाही तर तुमच्या गुंतवणुकीसाठी वापरला जाईल, त्या दिवशी तुम्ही या चक्रव्यूहातून बाहेर पडाल. मी जेव्हा दिसण्यासाठी खर्च करणं थांबवलं, तेव्हा मला जाणवलं की खरी श्रीमंती स्वातंत्र्यात आहे, वस्तूंमध्ये नाही. शर्यत त्यांचीच सुरू राहते ज्यांना स्वतःच्या पायावर विश्वास नसतो. थोडा वेळ थांबा, श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, तुम्ही धावताय कारण तुम्हाला पोहोचायचं आहे की तुम्हाला थांबायची भीती वाटते? धावणं सोपं आहे, थांबून विचार करणं कठीण. खरा विजय शर्यत जिंकण्यात नाही, तर आपली स्वतःची वाट निर्माण करण्यात आहे.